येस. ओके. तर आपण कोणता पॉईंट बघत होतो? तर आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह राईट परमिशन. राईट परमिशनसाठी काय करायचं आहे तुम्हाला? फक्त ऑपरेटर यूज करायचा आहे हायफन. इट मीन्स मायनस आणि त्याच्यानंतर कोणाची परमिशन तुम्हाला काय करायची आहे? रिमूव्ह करायची आहे. त्याचा फक्त तुम्हाला स्पेसिफिक वर्ड द्यायचा आहे, कॅरेक्टर द्यायचा आहे. इट मीन्स तुम्हाला लाईक ऑदरचे असेल, ओ असेल, राईट? आय मीन इथे ओ असेल, त्याच्यानंतर ग्रुपचे असेल, जे असेल आणि युजरचे असेल तर यू असेल. आणि कोणती परमिशन? रीड, राईट आणि एक्झिक्यूट मधली कोणतीही परमिशन तुम्ही काय करू शकताय? रिमूव्ह करू शकताय, राईट? सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो? हे सगळ्या गोष्टी बनवू शकतो, राईट? तुम्हाला एकाच टाइम मध्ये मल्टिपल लाईक त्याला परमिशन द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जसं आपण काल बघितलं होतं की लाईक लेट मी ऍड आता काय करू? राईट अँड एक्झिक्यूट परमिशन. एक्झिक्यूट, राईट अँड एक्झिक्यूट परमिशन फॉर युजर. परमिशन फॉर युजर. तर त्याच्यासाठी आपण कशी कमांड काल राईट केली होती गाईज? अगेन ch मोड, राईट? त्याच्यानंतर युजरचा यू, त्याच्यानंतर ऍड करायचे म्हटल्यानंतर प्लस, राईट? आणि कोणती कोणती करायचे? राईट आणि एक्झिक्यूटचे, सॉरी, राईट आणि एक्झिक्यूटचे, राईट? आणि कोणत्या तरी एका पर्टिक्युलर फाईलसाठी, लाईक सपोज ई डॉट, किंवा आपण काय करू शकतो, लाईक सॉरी, hello.txt, राईट? या फाईलसाठी परमिशन्स तुम्ही ऍड करू शकताय. ऍट अ सेम टाइम वी कॅन ऍड द मल्टिपल परमिशन्स. म्हणजे राईटची असेल किंवा एक्झिक्यूटची असेल किंवा ऑदरची परमिशन, सॉरी, काय म्हणू शकतो, रीडची परमिशन असेल, त्याच्या अकॉर्डिंगली काय करायचं तुम्हाला? परमिशन ऍड करायच्यात, परमिशन डिलीट सुद्धा तुम्ही करू शकताय, राईट? सो इथेपर्यंत क्लिअर आहे? ऍटलीस्ट परमिशन ऍड करायच्या, परमिशन रिमूव्ह करायच्या. ठीक आहे, याच्यामध्ये काय इश्यू आहे? एनीवन? काय डाऊट्स आहेत अजून याच्यामध्ये? परमिशन ऍड कशी करायची, रिमूव्ह कशी करायची? नो सर. नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. ओके. देन द नेक्स्ट पॉइंट इज वर्किंग विथ युजर अकाउंट. आता युजर अकाउंट सोबत वर्क कसं करायचं बघा. इट मीन्स जे आपलं फर्स्ट सेशन होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, आय मीन मला वाटतं सेकंड ते थर्ड सेशनला, द लायनक्स इज मल्टी युजर अकाउंट सिस्टम. म्हणजे मल्टिपल युजर्स कॅन ऍक्सेस द सेम अकाउंट ऍट अ सेम टाइम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मल्टी युजर अकाउंट सिस्टम सुद्धा हा आहे. म्हणजे आपल्याकडे एकच लायनक्स मशीन आहे. कोणती आहे? त्याचा आयपी ऍड्रेस कोणता आहे? 172.3.1.1.2.7. दिस इज द प्रायव्हेट आयपी ऍड्रेस अँड हिअर इज द पब्लिक आयपी ऍड्रेस 120, राईट? म्हणजे हे जे काय आयपी ऍड्रेस आहेत तोज आर द लायनक्स मशीन्स. म्हणजे ते काय सर्व्हरचे आयपी ऍड्रेस आहेत, राईट? हे एक लायनक्स मशीन आहे आणि या लायनक्स मशीनला तुम्ही काय करू शकताय? आपण 10 जणांची टीम आहे तर 10 जण हेच अकाउंट क्रिएट, आय मीन यूज करू शकताय. बट त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तुमचे डिफरंट डिफरंट युजर क्रिएट करावे लागतील, राईट? जसं तुमच्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे, विंडोज मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा एक युजर फक्त एक सिंगल असतो, राईट? मल्टिपल युजरचे अकाउंट तिथे क्रिएट नसतात. बट लायनक्स इज अ मल्टी युजर अकाउंट सिस्टम, राईट? म्हणजे लायनक्स वरती काय करू शकता तुम्ही? 10 लोक सेम मशीन तुम्ही यूज करू शकताय. 10 लोकांचं सेम मशीन असेल आणि एकाच मशीन वरती 10 लोक काय करू शकतात? ऍट द सेम टाइम दे कॅन कॉल, आय मीन दे कॅन वर्क ऑन द सेम मशीन, राईट? इट मीन्स फक्त त्यांचा युजर जो असेल, युजर डिफरंट डिफरंट असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे युजर जो असेल, म्हणजे युजर आयडी असेल किंवा युजर अकाउंट नंबर असेल, तो डिफरंट डिफरंट असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा युजर काहीतरी माझं फर्स्ट नेम आहे आणि माझं लास्ट नेम आहे. तुमचा युजर तुमचं फर्स्ट नेम, तुमचं लास्ट नेम, राईट? म्हणजे आपण काय करू शकतो? लायनक्स वरती आपण मल्टिपल युजर्स साठी अकाउंट क्रिएट करू शकतो आणि ऍट अ सेम टाइम वी कॅन यूज द सेम मशीन विथ अ डिफरंट अकाउंट नेम्स. म्हणजे डिफरंट डिफरंट अकाउंट नेम्स आपण ते मशीन्स आपण ऍक्सेस करू शकतो. नाव लेट्स डिस्कस अबाउट द वर्किंग विथ द युजर अकाउंट. I mean, sorry, operating system. Linux is multi-user based, multi-user based operating system, but Windows is, विंडोज काय आहे? विंडोज मल्टी युजर आहे का? नाही. विंडोज काय करू शकतो आपण? सेम युजर फक्त काय करू शकतो? विंडोज अकाउंट सिस्टम ऍक्सेस करू शकतो. बट मल्टिपल युजर कॅनॉट ऍक्सेस द विंडोज ऑपरेटिंग सिस्टम गाईज. ठीक आहे. याच्यानंतर within a one Linux machine we can create the multiple user account. Within a one Linux machine, within a one Linux machine we can create multiple user accounts.
अकाउंट्स म्हणजे मल्टिपल युजर काय करू शकतो आपण एकाच लायनक्स मशीन वरती आपण क्रिएट करू शकतो. देन मल्टिपल युजर कॅन ऍक्सेस देन मल्टिपल युजर कॅन ऍक्सेस multiple user can access single Linux machine, right? Single Linux machine, right? Multiple user can access the single Linux machine and can can perform perform like multiple task, right? Multiple टास्क म्हणजे एकाच अकाउंटचा आपण यूज करून काय करू शकतो त्याच्यामध्ये मल्टिपल युजर्स क्रिएट करू शकतो आणि तेच काय करू शकतो आपण तेच अकाउंट जे आहे त्याचा यूज करून आपण मल्टिपल टास्क त्याच्यावरती परफॉर्म करू शकतो राईट. सो इन एव्हरी लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम गाईज बाय डिफॉल्ट वन रूट युजर अकाउंट इज अवेलेबल. इट मीन्स आता याच्यामध्ये बघा रूट युजर ज्यावेळेस आपण लायनक्स हे मशीन जे आहे हे ऍक्सेस करताना काय केलं युजर नेम आपण EC2 हायपन युजर टाकला होता. दॅट इज द डिफॉल्ट युजर नेम ऑफ द लायनक्स मशीन राईट. म्हणजे तो काय झाला एक डिफॉल्ट युजर नेम झाला. लेट मी ऍड हिअर इन द नोट. याच्यामध्येच मी नोट म्हणून ऍड करतो की इन एव्हरी लायनक्स मशीन इन एव्हरी लायनक्स मशीन इन एव्हरी लायनक्स मशीन by default one root account will be available. Root account will be available. प्रत्येक लायनक्स मशीनला बघा एक रूट अकाउंट एक राहतं. दॅट इज नथिंग बट द सुपर अकाउंट त्याला म्हणायचं आहे राईट. वेन वी लॉन्च द EC2 इन्स्टन्स विथ अमेझॉन लायनक्स मशीन वी गॉट द डिफॉल्ट युजर नेम ऍज अ EC2 हायफन युजर. when we launch the EC2 instance जसं आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करतो लॉन्च करतो विथ अमेझॉन लायनक्स राईट लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम we got by default EC2 hyphen user राईट. EC2 हायफन युजर हा काय झाला युजर नेम झाला. EC2 हायफन युजर अकाउंट म्हणजे एक रूट युजर असेल आणि त्याचा युजर अकाउंट काय असेल गाईज EC2 हायफन युजर म्हणजे तो काय झाला दॅट इज अ युजर नेम फॉर द लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे लायनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा काय आहे तो एक डिफॉल्ट युजर नेम आहे. टू गेट द युजर अकाउंट इन्फॉर्मेशन वी विल यूज द सम कमांड्स. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय फॉर एक्झाम्पल इथे बघा EC2 हायफन युजर हा काय झाला एक युजर झाला राईट. म्हणजे हे कोणतं अकाउंट आहे दॅट इज नथिंग बट द रूट अकाउंट. याला काय म्हणायचं आहे तुम्हाला लायनक्स वरती काय आहे एक रूट अकाउंट आहे राईट. बाय डिफॉल्ट एक रूट अकाउंट राहतं आणि त्या रूट अकाउंटचा युजर नेम काय गाईज EC2 हायफन युजर. त्याच्यामुळे बघा आपण डिफॉल्ट युजर नेमचा यूज करून काय करतो एक लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम आपण ऍक्सेस करतो राईट. डिफॉल्ट युजर नेम फॉर द लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम इज अ default username for the Linux operating system is EC2 hyphen user right. Now to get user account info हे बघा आणखीन एक मला वाटतं हार्डली 2 वीक पर्यंत आपल्याला थेरी असेल ठीक आहे. थेरी विथ थोडेफार आपल्याला हे कमांड्स वगैरे असतील त्याच्यानंतर आपले क्लाउड स्टार्ट होत आहे ठीक आहे. त्याच्यामुळे लायनक्स नंतर शेल स्क्रिप्टिंग स्टार्ट होईल आणि त्याच्यानंतर आपला AWS स्टार्ट होईल ठीक आहे. ह्या बेसिक सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षातच ठेवायला लागणार आहेत ठीक आहे. ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येतील कारण आपल्याला दरवेळेस काय करायचं आहे याचा आपल्याला यूज करायचा आहे. टू गेट द युजर अकाउंट इन्फो वी विल यूज the below command. We will use the below command. like तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला माहित आहे EC2 हायफन युजर इज युअर युजर नेम ठीक आहे. त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन बाहेर काढायच्या तर काय करू शकताय ID आणि याच्यानंतर इथे तुम्ही युजर नेम त्याचा ऍड करू शकताय राईट. टू गेट द युजर अकाउंट इन्फॉर्मेशन युजर अकाउंटची इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायचं गेट करायचंय त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला हा वाला जो काही कमांड आहे ID त्याच्यानंतर युजर नेम तुमचा ऍज इट इज एंटर करायचा आहे. लेट मी ऍड हिअर ID आणि युजर नेम कोणता आहे गाईज EC2 हायफन युजर. जस्ट क्लिक ऑन द एंटर. याच्यामध्ये बघा
UID आहे 1000 EC2-user, GID आहे 1000 EC2-user, ग्रुप आहे 1000 EC2-user, राईट. इट मीन्स हे काय झाले रे, युजर आयडी, त्याच्यानंतर ही कोणती झाली, ग्रुप आयडी, आणि त्याच्यानंतर हा काय झाला, सॉरी, युजर आयडी, GID झाला, आणि त्याच्यानंतर हा ग्रुप आहे. हे GID म्हणजे ग्रुप आयडी राहतो, बट ह्या सगळ्यांचा मिळून एक ग्रुप तयार राहतो. त्याचा सुद्धा काय बाय डिफॉल्ट त्याचा जो युजर आय मीन युजर नेम आहे तो EC2-user आहे. 4 ऍडमिन, त्याच्यानंतर 10 व्हील आहे, 190 सिस्टम जर्नल. ठीक आहे, दॅट इज द इन्फॉर्मेशन ऑफ अवर EC2-user अकाउंट. म्हणजे या युजर नेमची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी दिसेल, आयडी स्पेस EC2-userच्या अकॉर्डिंगली. UID आहे, GID आहे आणि ग्रुप्स आहे, राईट. मग हे त्याची व्हॅल्यू राहते. 1000 इज अवर व्हॅल्यू, EC2-user इज अवर डिफॉल्ट युजर नेम. प्रत्येकाचा बघा डिफॉल्ट युजर नेम काय आहे, EC2-userच आहे, राईट. म्हणजे याची तुम्ही काय करू शकताय, फॉर एव्हरी युजर वन होम डायरेक्टरी विल बी अवेलेबल इन द लायनक्स मशीन. मग प्रत्येकाची बघा EC2-user ची एक होम डायरेक्टरी राहते. आता होम डायरेक्टरी कशी चेक करायची, दॅट इज नथिंग बट द PWD कमांड. मग त्याच्यामध्ये PWD कमांड तुम्ही रन करू शकताय. मग हा जो होम डायरेक्टरी सॉरी EC2-user आहे त्याचं लोकेशन कुठं आहे, होम डायरेक्टरीच्या आतमध्ये. आता इथे बघा फॉरवर्ड स्लॅश आहे, त्याच्यानंतर होम आहे, त्याच्यानंतर परत फॉरवर्ड स्लॅश आहे. जिथे फॉरवर्ड स्लॅश असतो दॅट इज नथिंग बट द डायरेक्टरी. म्हणजेच काय म्हणायचं आहे तुम्हाला, त्याला फोल्डर म्हणायचं आहे. या फोल्डरच्या आतमध्ये आणखीन एक फोल्डर आहे, दॅट इज नथिंग बट द EC2-user, राईट. म्हणजे असे तुम्ही काय करू शकताय, असे मल्टिपल युजर्स तुम्ही क्रिएट करू शकताय. सध्या डिफॉल्ट युजर नेम बद्दल आपण लाईक डिस्कस करतोय. डिफॉल्ट युजर नेम फॉर द लायनक्स मशीन इज EC2-user. हाऊ वी कॅन गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द EC2-user गाईज, बाय युजिंग द आयडी स्पेस आणि त्याच्यानंतर युजर नेम, राईट. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल, राईट. आपल्याला चेक करायचे की एक्झॅक्टली ही डायरेक्टरी कोणत्या लोकेशनला आहे, बाय युजिंग द PWD कमांड. PWD काय करतं, प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. P इट मीन्स प्रेझेंट, W वर्किंग, D इट मीन्स डायरेक्टरी. म्हणजे ही जी आहे डायरेक्टरी EC2-user त्याची प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी कोणती आहे, तर होमच्या आतमध्ये EC2-user, राईट. नाव आय वॉन्ट टू स्विच टू द रूट युजर. म्हणजे बघा आता जसं EC2-user आहे तसे आपण मल्टिपल युजर सुद्धा क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल EC2-user आपण बघितलं, EC2-user याची आपण आता डायरेक्टरी बघितली कशामध्ये, होमच्या आतमध्ये EC2-user आहे. सिमिलर लाईक वी कॅन क्रिएट द मल्टिपल डायरेक्टरीज. समजा मी माझ्या नावाची काय करू शकतो, एक डायरेक्टरी क्रिएट करू शकतो. ही सुद्धा कशामध्ये असेल, बाय डिफॉल्ट इट इज स्टोअर इन द और इट इज लोकेटेड इन द होम डायरेक्टरी. होमच्या आतमध्ये काय असेल, ही वाली डायरेक्टरी असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आणखीन एक डायरेक्टरी क्रिएट करू शकताय. अशी डायरेक्टरी असेल, क्रिएट केला तर ती सुद्धा कुठे असेल, होमच्या आतमध्ये अनेक डायरेक्टरी क्रिएट होईल जॉन म्हणून, राईट. दॅट इज नथिंग बट द युजर नेम. मग याची इन्फॉर्मेशन तुम्हाला बाहेर काढायची एक्झॅक्टली याच्या आतमधले तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्हाला कोणती कमांड आहे, आयडी स्पेस त्याच्यानंतर युजर नेम, राईट. नाव आय वॉन्ट टू स्विच टू द रूट युजर अकाउंट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या लायनक्स मशीन वरतून तुम्हाला रूट युजरला काय करायचं आहे, अकाउंटला ऍक्सेस करायचं आहे. आता आपण कुठे आहोत, EC2-userच्या युजर नेम वरती आहोत. आता तुम्हाला कुठे जायचंय, रूट युजरला जायचंय. रूट युजरला कसं जाता येईल, रूट युजरला स्विच टू द रूट युजर अकाउंट. त्याच्यासाठी एक कमांड आहे बघा, सुडो नावाची एक कमांड आहे. तुम्हाला रूट युजरला जायचंय तर सुडो आणि त्याच्यानंतर SU नावाची कमांड आहे. जस्ट क्लिक ऑन द एंटर. गेला का रूट युजरला. पहिला कोणता युजर होता गाईस, EC2-user. बाय डिफॉल्ट आणखीन एक कोणता युजर असतो, रूट युजर. रूट युजर आपण क्रिएट केला होता का, नाही. हा बाय डिफॉल्ट क्रिएट झाला होता, राईट. बाय डिफॉल्ट म्हणजे काय, जसं मी थेअरीमध्ये ऍड केले सॉरी, जसं आता आपण डिस्कस केलं होतं. When we launched the EC2 instance with the Amazon Linux operating system, we got the default user as a EC2-user, right. हा आपण स्वतः ऍड केला होता. To get the user account information हा बघितला त्याच्या अगोदर. In every Linux machine by default one root account will be available. रूट अकाउंट कोणता आहे, रूट अकाउंट इज समथिंग बट द रूट, राईट. सुरुवातीला EC2-user होता, राईट. त्याला आपण काय केलं, त्याच्या अकॉर्डिंगली आपण मशीन ऍक्सेस केलं. नाव आय वॉन्ट टू स्विच टू द रूट अकाउंट. हाऊ वी कॅन डू दॅट गाईज, सुडो आणि त्याच्यानंतर स्पेस SU. इट विल स्विच टू द रूट अकाउंट. लेट मी ऍड द कमांड नाव. टू स्विच रूट अकाउंट,
रूट अकाउंटला कसं स्विच करायचं आहे गाईज, सुडो आणि त्याच्यानंतर SU. अकॉर्डिंग टू दॅट इट विल स्विच टू द रूट अकाउंट. रूट अकाउंट हा काय करेल, रूट अकाउंटला डायरेक्टली स्विच करेल. राईट. नाव आपल्याला काय करायचंय, आता काय करायचंय तुम्हाला, पॉइंट करायचंय रूट अकाउंटला. राईट. तुम्हाला काय करायचंय, रूट अकाउंटला पॉइंट करायचंय. त्याच्यासाठी कमांड कोणती आहे बघा, सुडो SU आणि त्याच्यानंतर हायफन. जस्ट क्लिक ऑन द एंटर. आता पॉइंट करतो म्हणजे काय करतो, मगाशी बघा आपण काय केलं, सुडो सुडो SU केलं, तर कुठे गेला तो, रूट अकाउंटला गेला. बट EC2 हायफन युजर हा बाय डिफॉल्ट ते युजर नेम आहे. राईट. नाव आय वॉन्ट टू पॉइंट टू द रूट अकाउंट. पॉइंट करताना कसं करायचं, सुडो SU आणि त्याच्यानंतर हायफन. त्याच्या अकॉर्डिंगली काय करतो आपण, रूट अकाउंट मधून आपण लॉग इन करतोय आता. म्हणजे लॉग इन म्हणजे काय, आता सध्या आपण रूट अकाउंट वरती आहे. मगाशी कोणत्या अकाउंट वरती होतो, EC2 हायफन युजरच्या अकाउंट वरती. राईट. त्याच्यानंतर आपण काय केलं, सुडो SU चेक केलं. सुडो SUच्या अकॉर्डिंगली आपण चेक केलं की आपला डिफॉल्ट अकाउंट कोणता आहे. तर कोणता आहे लायनक्स मशीनचा डिफॉल्ट अकाउंट, दॅट इज नथिंग बट द रूट अकाउंट. आता मला काय करायचंय, रूट अकाउंटला लॉग इन करायचंय. तर त्याच्यासाठी सुडो SU आणि त्याच्यानंतर स्पेस आणि हायफन. लास्ट लॉग इन कधी आहे, आजची डेट, आजचा टाइम जो असेल तो, आणि त्याच्या अकॉर्डिंगली काय त्याचं लाईक UTC. इट मीन्स त्याच्या लाईक आय मीन जो काही लाईक IST टायमिंग असतो त्याच्या अकॉर्डिंगली हा UTCचा एक टायमिंग आहे. त्याच्या अकॉर्डिंगली काय केलं आपण त्यावेळेस लॉग इन करतोय. राईट. तर आपण काय करू शकतो, लाईक रूट अकाउंट थ्रू लॉग इन करायचं असेल तर सुडो SU, सुडो त्याच्यानंतर SU आणि हायफन. then it will switch to the root account, switch to the root account, it will switch to the root account and it will point to the root user and it will point to the root user. मगाशी पॉइंट कशाला होता गाइस, EC2 हायफन युजरला होता. राईट. त्याच्यानंतर आता कोणता पॉइंटला आहे बघा, रूटचा जो काही अकाउंट आहे, आय मीन सॉरी, रूटचा जो काही आय मीन युजरचा सॉरी लायनक्स मशीनचा जो काही डिफॉल्ट अकाउंट आहे त्याला आता सध्या आपण पॉइंटिंग करतोय. राईट. नाव आय वॉन्ट टू एक्झिट फ्रॉम द युजर अकाउंट. आता मला काय करायचंय, मला युजर अकाउंट मधून एक्झिट करायचं. तर त्याच्यासाठी सिंपल काय करायचे, एक्झिट कमांड रन करायची. झालं का लॉग आउट एव्हरीवन. आपण काय केलं, लॉग इन करायसाठी सुडो SU आणि त्याच्यानंतर स्पेस हायफन. नाव आय वॉन्ट टू एक्झिट, इट मीन्स लॉग आउट करायचंय. लास्ट लॉग इन केलं आणि त्याच्यानंतर लॉग आउट केलं. लॉग आउट करायला फक्त एक्झिट वाले कमांड रन करायचे. ठीक आहे. मी इथे ऍड करतो एक्झिट, इट मीन्स टू एक्झिट फ्रॉम द रूट अकाउंट, टू एक्झिट फ्रॉम द रूट अकाउंट. ठीक आहे. असं काय करू शकताय तुम्ही, रूट अकाउंट म्हणून एक्झिट करू शकताय. रूट अकाउंट मध्ये तुम्ही काय करू शकताय, लॉग इन करू शकताय. रूट अकाउंट मधून लॉग आउट करू शकताय. राईट. सो या काय आहे कमांड, टू स्विच टू द रूट अकाउंट. रूट अकाउंटला स्विच करायसाठी सुडो SU स्विच झाला, लॉग इन करायसाठी सुडो SU हायफन आणि एक्झिट करायसाठी इट मीन्स लॉग आउट करायसाठी एक्झिट. ठीक आहे. याच्यानंतर वर्किंग विथ, आपण कोणतं बघितलं आता, वर्किंग विथ द युजर अकाउंट बघितलं. आता वर्किंग विथ द युजर अकाउंट अँड ग्रुप्स. नाव वर्किंग विथ युजर अकाउंट अँड ग्रुप्स. आपल्याला काय करायचं आता, युजर अकाउंट आणि ग्रुप सोबत वर्कआउट करायचं. युजर्स अकाउंट अँड ग्रुप. आता याच्यामध्ये बघा, स्विच टू द रूट युजर. मला काय करायचंय, फर्स्ट कमांड कोणती आहे बघा, स्विच टू द रूट युजर. रूट युजरला स्विच करायसाठी तुम्हाला कमांड माहिती आहे, आता जस्ट आपण राईट केली होती, सुडो त्याच्यानंतर SU आणि त्याच्यानंतर हायफन. सॉरी, आपल्याला काय करायचं, स्विच टू द युजर. एक सेकंड गाइस, लेट मी चेक. स्विच टू द युजर, याच्या थ्रू आपण रूटला गेलो तर डबल हायफन एकदा ट्राय करू. स्विच टू द युजर हा रूटलाच राहतो. एक सेकंड, सुडो SU हायफन.
sudo su हायफन राईट, म्हणजे लॉग इन करायसाठीचीच हे कमांड आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण आणखीन एक कमांड बघू. वेट, आता स्विच टू द रूट युजर माहित आहे तुम्हाला, विथ लॉग इन साठी sudo su आणि त्याच्यानंतर हायफन, त्याच्यानंतर ऍड न्यू युजर. आता काय करायचं तुम्हाला, नेक्स्ट वन, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मल्टिपल युजर्स कॅन ऍक्सेस द सेम ऑपरेटिंग सिस्टम. इट मीन्स लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम. नाव आय वॉन्ट टू क्रिएट द मल्टिपल युजर्स. तुम्हाला काय करायचे आहेत, मल्टिपल युजर्स ऍड करायच्यात. ऍड युजर किंवा ऍड न्यू युजर्स. नवीन युजर्स तुम्हाला ऍड करायच्यात. कसे करता येईल गाईस, नवीन युजर्स ऍड करायचे. तर त्याच्यासाठी बघा, sudo युजर ऍड नावाची कमांड रन करायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथे तुम्हाला एक युजर नेम द्यायचं आहे. कोणताही युजर नेम द्या. ठीक आहे, मी याच्यामध्ये मी सुरुवातीला एक्झिट केले. ठीक आहे, इथे मी काय करतो, एक नवीन युजर ऍड करतो. ठीक आहे, ऑलरेडी आपल्याकडे रूट युजर आहे. रूट युजर वरतीच मी काय करतो, नवीन युजर ऍड करतो. कमांड कोणते, sudo युजर ऍड आणि त्याच्यानंतर समजा मी माझंच नाव लिहितो. जस्ट क्लिक ऑन द एंटर. ठीक आहे, सॉरी, जस्ट क्लिक ऑन द एंटर. म्हणजे मी काय केलं, आता एक युजर ऍड केलाय. ठीक आहे, आता युजर ऍड केलाय, अजून आपल्याला तो शो होतोय का, नाही होत आहे, राईट. त्याच्यानंतर मी काय करतो, युजर नेम मी ऍड केला, युजर एक ऍड केला. आता युजरचा पासवर्ड सुद्धा मी काहीतरी ऍड करतो. sudo पासवर्ड ऍड करायला पास wd आणि त्याच्यानंतर पासवर्ड मी असा काहीतरी ठेवतो, युजर नेमच ठेवतो मी पासवर्ड सुद्धा. ठीक आहे, जस्ट क्लिक ऑन द एंटर. आता हा काय म्हणतोय, चेंजिंग पासवर्ड फॉर द युजर. युजर म्हणजे जो आपण युजर आता क्रिएट केला होता, गौरव नावाचा. ठीक आहे, न्यू पासवर्ड आपण सेट करू, सेमच ठेवतो मी. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड इथं राईट करताय त्यावेळेस तुम्हाला दिसणार नाही, फक्त पासवर्ड तुम्ही काय करायचा, एंटर करायचा आणि जस्ट क्लिक ऑन द एंटर. बॅड पासवर्ड, द पासवर्ड इज अ शॉर्टर दॅन द 8 कॅरेक्टर्स. अजून थोडा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला ऍड करावा लागेल. मी माझं कंप्लीट नाव ऍड करतो, स्पेस वगैरे द्यायचा नाहीये. डू नॉट मॅच न्यू पासवर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, सक्सेसफुली पासवर्ड सेट झाला. मी काय केलं, युजर नेम म्हणून माझं फर्स्ट नेम दिलं आणि पासवर्ड मध्ये युजर नेम आणि फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्या दोन गोष्टी मी काय केल्यात, ऍड केल्यात. आता मला काय करायचं आहे, पासवर्ड, एक मिनिट, मी नोट्स तिथेच अपडेट करतो. ठीक आहे, ऍड न्यू युजर केला. त्याच्यानंतर मला काय करायचंय, ऍड पासवर्ड करायचंय. ऍड किंवा सेट पासवर्ड असं आपण राईट करू शकतो. सेट पासवर्ड फॉर युजर क्रिएट करायला sudo युजर ऍड आणि युजर नेम तुम्ही राईट करा. पासवर्ड सेट करायला काय करायचंय तुम्हाला, कमांड कोणता आहे, $sudo passwd आणि त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, इथे पासवर्ड तुम्हाला सेट करायचंय, passwd आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इथे passwd पासवर्ड जो असेल तो आणि याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर तो काय विचारेल, पासवर्ड विचारेल. पासवर्ड तुम्हाला 2 टाइम सेट करायचा, जो 8 कॅरेक्टर्सच्या वरती पाहिजे किंवा ऍटलीस्ट 8 कॅरेक्टर पाहिजे. याच्यानंतर मला काय करायचंय बघा, डिस्प्ले युजर्स क्रिएटेड. मला काय करायचंय, युजर्स जे क्रिएटेड झालेत, युजर्स क्रिएटेड डिस्प्ले करायचे. त्याच्यासाठी बघा कोणती कमांड आहे, त्याच्यासाठी बघा लाईक कॅट म्हणजे आपलं जसं आपण लास्ट टाइम बघितलेले फाईलच्या कमांड्स. कॅट मध्ये जायचं, ETC नावाच्या एका फोल्डर मध्ये जायचं आणि इथे तुम्ही पासवर्ड चेक करू शकताय, passwd. ठीक आहे, नाव लेट मी गो देअर. कमांड कोणतं आहे बघा, डिस्प्ले युजर्स क्रिएटेड, कॅट, त्यानंतर /etc /passwd. ठीक आहे, जस्ट क्लिक ऑन द एंटर. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे, इथे बघा गौरव नावाचा आपण काय केलाय, एक युजर क्रिएट केलाय. कशामध्ये आहे तो, होमच्या आतमध्ये. होमची एक डायरेक्टरी आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. होम डायरेक्टरीच्या आतमध्ये काय आपला काय एक युजर क्रिएट झालाय, राईट. युजर नेम काय, युजर इज गौरव, राईट. असं तुम्ही काय करू शकताय. बट तुम्ही इथे पासवर्ड का टाकलाय, कारण पासवर्ड तुमचा काय ऑथेंटिकेशन आहे. जोपर्यंत तुम्ही पासवर्ड देत नाही, पासवर्ड तुम्ही टाकत नाही, ते सांगत नाही, तोपर्यंत तो काय करणार नाही, तुम्हाला युजर कोणता क्रिएट झालेत
तुमच्याकडे कोणते कोणते युजर्स आहेत तो तुम्हाला दाखवणार नाही. राईट? एव्हरीवन कळतंय की नाही कळतंय? कळत नसेल तर इमिडिएटली सांगायचंय. इकडे मयूर, उज्ज्वल, शिखा, हितेश, येस सर कळतंय. येस कळते सर. कळत आहे सर. कमेंट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही याला, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. फास्ट घेतोय. या कमांड सगळ्या तुम्हाला नोट्स मध्ये मिळणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रॅक्टिस करू शकता आणि रीड जरी केला तरी तुम्हाला ते लक्षात राहतील, इतक्या इझी कमांड्स आहेत. याच्यानंतर बघा, याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे युजर्स क्रिएट झालेला होता, आता जो आपण युजर क्रिएट केलाय, मला काय करायचंय, त्या युजरला मला स्विच करायचंय, म्हणजे त्या युजरला मला एंटर करायचंय. नाव स्विच युजर अकाउंट. युजर अकाउंटला मला काय करायचंय, स्विच करायचंय. त्याच्यासाठी बघा कमांड कोणते, SU, राईट? SU नंतर तुम्हाला काय करायचं, इथं सिंपल युजर नेम द्यायचंय. नाव लेट मी SU आणि युजर नेम दिला. जस्ट क्लिक ऑन द एंटर. झाला का? मगाशी रूटला होता, आता गौरव ह्या नावाच्या युजरला आहे. राईट? त्याच्यानंतर मला काय करायचंय, डिलीट करायचंय युजर. आता मला हा युजर नकोय. ठीक आहे, तर डिलीट करायचंय. लाईक डिलीट क्रिएटेड युजर. ठीक आहे, त्याच्यासाठी बघा कमांड कोणते, SU करायचा. त्याच्यानंतर युजर DEL. युजर DEL म्हणजे काय, युजर तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर कोणता युजर डिलीट करायचा आहे त्याचं नेम द्यायचं. ठीक आहे, मी इथं काय करतो, SU युजर DEL आणि गौरव नावाचा युजर मला डिलीट करायचं आहे. काय म्हणतोय बघा, युजर DEL does not exist or user entry does not contain all the required fields. काहीतरी सॉरी गाईज, सुडो पाहिजे. आपण SU घेतला कारण सुडो म्हणजे परमिशन राहते. ठीक आहे, SU म्हणजे स्विच करायचं असेल तर, बट आता मला डिलीट करायची परमिशन पाहिजे, त्याच्यामुळे काय करायचंय, सुडो. जस्ट क्लिक ऑन द एंटर. काय म्हणते बघा हा, वी ट्रस्ट यू हॅव द रिसिव्ड द usual lecture from the local system administrator is usually boils down this the things, respect privacy, think before you type, with great power comes great responsibility, security reason the password you type will not be visible. ओके, आता काय करायचंय, तुम्हाला पासवर्ड तुम्हाला टाकायचा, युजरला डिलीट करायचंय, तर तो काय विचारतोय, आता डायरेक्टली तुम्ही डिलीट नाही करू शकत बिकॉज ऑफ द सिक्युरिटी, इट मीन्स प्रायव्हसी रिझन. ठीक आहे, आता तुम्हाला पासवर्ड जो तुम्ही टाकला होता, तो तुम्हाला सेट केला होता, तो तुम्हाला एंटर करायचा आहे. राईट? आता हा काय म्हणतो बघा, गौरव इज नॉट इन द सुडोर्स फाईल. तर काहीतरी पासवर्ड फॉर द गौरव, डिलीट व्हायला तरी पाहिजे. लेट मी डिलीट वन सेकंड. सुडो युजर DEL गौरव, एंटर द पासवर्ड मी एंटर केला, गौरव इज नॉट इन द सुडोस फाईल. एक सेकंड गाईज, अजून कोणता वे असू शकतो, एक मिनिट. सुडो आणखीन एक कमांड ट्राय करू आपण. सुडो युजर डिलीट, युजर मला डिलीट करायचा आहे, कोणता वाला, हा वाला. राईट? मी काय करतो, रिमूव्ह ची पण कमांड देतो. जस्ट क्लिक ऑन द एंटर. परत पासवर्ड विचारतोय तो, सुडोर्स फाईल नाही असं म्हणतोय तो. एक काम करू, आधी पहिला त्या जो गौरव युजर आहे त्याच्यामधून सुरुवातीला बाहेर येऊ आणि त्याच्यानंतर डिलीट करायचा ट्राय करू. ठीक आहे, मी काय करतो, सुडो SU, क्लिक ऑन एंटर, पासवर्ड टाकला, नाही होत आहे. सुडो SU हायफन सुडोस फाईल मध्ये नाहीये. एक सेकंड, काय करता येईल याला, रूट युजरला स्विच पण बघितला ना आपण, युजर ऍड करून बघितला, बट हा युजर डिलीट, सुडो SU हायफन
मे बी पासवर्ड रॉंग आहे, अदरवाइज काहीतरी इश्यू आहे. नॉट इन द sudos फाईल. लेट मी चेक गाईज. एकदा आपण गुगल करून बघू. su root etc username all, add user below admin. Command to delete created user in Linux. User del आणि user name. Sorry. Force removal user account. नाही, हे नाही करू शकत. How to delete sudo user delete username. पासवर्ड टाकून जरी बघितला तरी तोच इश्यू येतोय. वेट. ls home forcefully delete करायला user delete -f. Let me try now. Sudo user delete -f password. User गौरव मध्ये लॉग इन आहे त्यामुळे होत आहे का? मे बी लॉग इन आहे, बट तो स्विच पण करत नाहीये. मे बी काय प्रॉब्लेम असू शकतो की आपण लॉग आउट करू. नाही, लॉग आउट करून त्याच्या आता आपण कशामध्ये आहे, एक न्यू युजर क्रिएट केला आपण, बरोबर? गौरव मध्ये राईट. आता न्यू युजरला आपल्याला लॉग आउट करायला सुद्धा तो पासवर्ड विचारतोय, आणि पासवर्ड मे बी आपण जो टाकलाय तो कदाचित असा असू शकतो की तो सेट करताना Password माझ्याकडून mismatch होऊ कोणतरी शकतो. बटन, राईट, बटन माझ्याकडून कोणतं तरी एक असं एक्स्ट्रा प्रेस झाला असेल कदाचित, त्याच्यामुळे तो पासवर्ड ऍक्सेप्ट करत नाहीये. त्याच्यासाठीच मी थोडस ट्राय करतोय. म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय समजलं ना तुम्हाला, की तुम्ही क्रिएट केलेल्या युजर मधून तुम्हाला लॉग आउट जरी करायचं असेल तर तुम्हाला तो पासवर्ड द्यावा लागेल, आणि पासवर्ड माझा तो काय होत नाही, मॅच होत नाहीये. मे बी हा इश्यू आहे, बट तसं व्हायला पाहिजे. दुसरा काय ऑप्शन आहे का बघूयात. वेट. हेल्प युजर del. थोडस काहीतरी बटन पासवर्ड सेट करताना प्रेस झाला असेल कदाचित. बघू. फोर्स ऑप्शन ट्राय केला आपण. हेल्प रिमूव्ह साठी -r. लेट्स ट्राय फॉर द रिमूव्ह. सुडो युजर किंवा गौरव -r. हे बघा, हा पासवर्ड मागतोय आणि आपण पासवर्ड ह्याला देऊ शकत नाहीये. नॉट इन द सुडोज फाईल. म्हणजे याचा अर्थ काय, आपला जो पासवर्ड आहे तो एका सुडोज फाईल मध्ये जाऊन स्टोअर होतोय, आणि ते एक्झॅक्टली जर मॅच नाही झाला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हे लक्षात ठेवा की एक्झॅक्टली डिलीट करायसाठी कमांड कोणते आहे, युजर del, त्याच्यानंतर स्पेस, आणि त्याच्यानंतर युजर नेम द्यायचं आहे. सुडो म्हणजे परमिशन घ्यायची आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर युजर नेम द्यायचं आहे लास्टला, आणि युजर del फोर्सफुलीला -f. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड द्यायचा आहे, आणि ऑटोमॅटिकली यू कॅन डिलीट युअर करंट युजर. एक तर मिनिट. पासवर्ड चेंज नाही करता येत का? पासवर्ड नाही चेंज करता येणार, कारण सुडोर्स फाईलचा आपल्याला ऍक्सेस नाही आहे, आपण डिफॉल्ट वरती करतोय, त्याच्यामुळे ते नाही करता येणार. लेट मी ट्राय वन्स अगेन. लाईक अजून काही दुसरे ऑप्शन्स आहेत का, एकदा मी चेक करतो. वेट. मी काय करतो इकडून, लॉगआउटला लॉग इनच नाही झालेलं आहे, त्याच्यामुळे येस, सॉरी गाईज, एक्झिट. ठीक आहे, आता सक्सेसफुली लॉग आउट झालाय तो. आता ट्राय करू आपण.
su sudo पासवर्ड, हा पासवर्डची कमांड होती बरोबर. युजर ऍड केला, त्याच्यानंतर आपण युजर डिलीट करायला ट्राय करतोय. sudo युजर del आणि युजर नेम चला का डिलीट. येस. आता डिलीट झालाय की नाही हे ओळखायचं कसं. ही जर कमांड सक्सेसफुली तुमची रन झाली तर युजर सक्सेसफुली डिलीट झालाय. ठीक आहे, क्लिअर आहे. आता मी काय केलं, सॉरी गाईज, मगाशी आपल्याला लॉग आउटच करायला पाहिजे होतं, आपण ते लॉग आउट नाही केलो आपण. याच्यावरतून मला लॉग आउट करायचं तर एक्झिट करायचं होतं. ठीक आहे, मगाशीच आपण कमांड बघितली ना, एक्झिट वाली कमांड इथेच कुठेतरी आपण बघितली होती. EXIT राईट, इथे टू एक्झिट फ्रॉम द रूट अकाउंट, म्हणजेच युजर अकाउंट असेल किंवा आपला करंट अकाउंट असेल. करंट अकाउंट मगाशी गौरव होता राईट, तिथून आपण एक्झिट करायसाठी आय मीन लॉग आउट करायसाठी फक्त एक्झिट कमांड रन करायची होती. मी एक्झिट केलं आणि त्याच्यानंतर काय केलं, ही वाली कमांड रन केली. क्लिअर आहे आता सगळ्यांना. युजर ऍड करायचा कसा क्लिअर आहे, युजर डिलीट करायचा कसा क्लिअर आहे. युजर ऍड करायला काय करायचं, सुडो युजर ऍड आणि त्याच्यानंतर स्पेस देऊन तुम्हाला कोणताही तुम्ही नाव देऊ शकताय. ठीक आहे, याची डायरेक्टरी चेक करायला PWD राईट. त्याच्यानंतर त्याला डिलीट करायला सुडो युजर डिलीट आणि त्याच्यानंतर युजर नेम. पासवर्ड सेट करायला सुडो पास WD आणि त्याच्यानंतर पासवर्ड द्यायचा आहे. ठीक आहे, 2 टाइम पासवर्ड द्यायचा आहे. एकदा सुरुवातीला द्यायचा आहे 8 कॅरेक्टर पर्यंत आणि तो रिटाईप करायचा आहे. ठीक आहे, याच्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता, युजरला तुम्ही डिलीट करू शकता. नाव डिलीट युजर अलॉंग विथ द युजर होम डायरेक्टरी. मगाशी आपण होम डायरेक्टरी मधून सुद्धा डिलीट जर करायचं असेल, आता इथे बघा -R म्हणजे काय, डायरेक्टली तो होम डायरेक्टरी मध्ये जाईल आणि तिकडून डिलीट करेल बाहेरूनच. ठीक आहे, त्याच्यासाठी -R किंवा फोर्सफुली जर एखाद्या वेळेस युजर डिलीट नाही झाला तर तुम्ही फोर्सफुली -F करून काय करू शकता, डिलीट करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. युजर ऍड करायचं, डिलीट करायचं, पासवर्ड सेट करायचं आणि त्याच्यानंतर युजरला स्विच करायचं. हो सर. येस सर. ठीक आहे, Yes. याच्यानंतर डिस्प्ले ऑल ग्रुप्स अवेलेबल. आता आपल्याला ग्रुप मध्ये बघायचं आहे ग्रुप कोणते कोणते अवेलेबल आहेत. युजर बघितला आपण, युजरच्या कमांड्स बघितल्या. याच्यानंतर इथेच मी वाटल्यास तर घेतो, नेक्स्ट पॉइंट घेण्यापेक्षा इथेच काहीतरी करू आपण इथे. ठीक आहे, डिस्प्ले ऑल ग्रुप अवेलेबल किंवा ऑल ग्रुप्स अवेलेबल. ऑल ग्रुप्स अवेलेबल डिस्प्ले करायचे तर त्याच्यासाठी बघा कॅटच्या आतमध्ये ETC नावाचा एक फोल्डर राहतो आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला ग्रुप्सच्या आतमध्ये जायचं. त्याच्या आतमध्ये एक फोल्डर राहील ग्रुप नावाचा, तिथे जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, लेट मी क्लिअर इट. कॅट डिस्प्ले ऑल ग्रुप अवेलेबल, ग्रुप्स अवेलेबल, कोणते कोणते ग्रुप्स आहेत चेक करायचे. cat/ETC// ग्रुप, क्लिक ऑन एंटर. इतके ग्रुप अवेलेबल आहेत. ठीक आहे, कोणते कोणते आहेत बघा, रूट आहे, बीन आहे, डीमन आहे, सिस्टम आहे, ऍडमिन आहे, TTY, डिस्क आहे, LP, मेम, नेम, व्हील, सिड्रोम, मेल, मॅन, डायलॉग, म्हणजे इतके सगळे काय ग्रुप्स अवेलेबल आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये काय करू शकतो आपण, मल्टिपल युजर्स क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल रूट, त्या ग्रुपला आपण काय करतोय आता सध्या ऍक्सेस करतोय, त्याच्या आतमध्ये आपण मल्टिपल युजर्स क्रिएट करू शकतो, त्याच्या आतमध्ये फोल्डर्स क्रिएट करू शकतो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपण सॉफ्टवेअर सुद्धा काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. लाईक वेन वी क्रिएट द न्यू युजर देन युजर प्लस युजर ग्रुप विल बी ऑटोमॅटिकली क्रिएटेड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काय करताय, एखादा तुम्ही युजर क्रिएट करताय त्यावेळेला त्या युजर सोबत त्याचा ग्रुप सुद्धा क्रिएट होतो. आता मी काय केलं मगाचपासून की एक युजर क्रिएट केला तर त्याचा स्वतःचा ग्रुप सुद्धा क्रिएट झालेला असतो राईट. बट आता काय झालं, आपण तो डिलीट सुद्धा केलाय. आता EC2 युजर आपण काय केलेला, एक युजर नेम सुरुवातीला दिला होता, EC2 युजर दिला आणि त्याच्यानंतर लॉग इन केलं, ऑटोमॅटिकली त्याचा युजर ग्रुप सुद्धा बघा क्रिएट झालाय राईट. दॅट इज नथिंग बट द युजर ग्रुप. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला युजर ग्रुप आणखीन ऍड करायचे. युजर ग्रुप ऍक्सेस करायला कमांड समजली कोणते, कॅट ETCच्या आतमध्ये ग्रुप ऍड करायचा आहे. ग्रुपच्या आतमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. कॅट म्हणजे काय करतो, प्रिंट करतो. ETCच्या फोल्डरच्या आतमध्ये, ग्रुपच्या फोल्डरच्या आतमध्ये काय असेल ते प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर मला काय करायचं आहे, एक न्यू ग्रुप मला क्रिएट करायचा आहे. क्रिएट अ न्यू ग्रुप. या कमांडचा तुम्हाला यूज होत नाही डिप्लॉयमेंट मध्ये, फक्त तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंग साठी फक्त माहिती असू दे. एक न्यू ग्रुप तुम्हाला क्रिएट करायचा आहे. हाऊ वी कॅन क्रिएट इट, सुडो त्याच्यानंतर ग्रुप आहे म्हटल्यानंतर ग्रुप
आणि त्याच्यानंतर ऍड ग्रुप ऍड नावाची कमांड असेल आणि त्याच्यानंतर ग्रुपचं न्यू नेम तुम्ही देऊ शकताय लाईक प्रोजेक्ट इज अवर ग्रुप नेम. जस्ट क्लिक ऑन द एंटर. नाव लेट मी चेक द ग्रुप नेम. इथे बघा क्रिएट झाला का एक ग्रुप नेम, प्रोजेक्ट नावाचा काय झाला एक ग्रुप नेम क्रिएट झाला. ठीक आहे. याच्या अकॉर्डिंगली काय करू शकता तुम्ही ग्रुप नेम काय करू शकताय तुम्ही ऍड करू शकताय. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ऍडिंग युजर टू द ग्रुप म्हणजे तुम्हाला काय करायचंय प्रोजेक्टच्या ग्रुपच्या आतमध्ये प्रोजेक्ट काय झाला एक ग्रुप नेम झाला त्या ग्रुपच्या आतमध्ये तुम्हाला एक युजर ऍड करायचा आहे. हाऊ वी कॅन ऍड द युजर गाईज. एक मिनिट. क्रिएट अ न्यू ग्रुप साठी कमांड कोणती रन केली आपण आता sudo युजर ऍड सॉरी ग्रुप ऍड ना ग्रुप ऍड आणि त्याच्यानंतर ग्रुपचं नेम द्यायचं आहे ग्रुप नेम. नाव मला काय करायचंय क्रिएट अ न्यू युजर किंवा क्रिएट अ युजर टू ग्रुप क्रिएट युजर टू ग्रुप. युजर मध्ये काय करायचंय मला सॉरी ग्रुप मध्ये काय करायचंय युजर ऍड करायचंय त्याच्यासाठी त्याच्यासाठी बघा कोणती कमांड असेल युजर मध्ये मला काय करायचं सॉरी ग्रुप मध्ये काय करायचं एक युजर ऍड करायचं आहे त्याच्यासाठी डॉलर सुडो म्हणजे परमिशन. ठीक आहे परमिशन घ्यायची ग्रुप ऍड करायचा आहे सॉरी युजर ऍड करायचं ना युजर ऍड करायचं आहे तर युजर मोड नावाची एक कमांड राहते युजर मोड म्हणजे काय युजर मॉडिफायर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कमांडचा पार्ट आहे ए आणि हायफन ए आणि त्याच्यानंतर कॅपिटल जी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप नेम द्यायचा आहे. इथे मी काय देतो ग्रुप नेम देतो जो ग्रुप नेम आपण प्रोजेक्ट क्रिएट केलाय आणि त्याच्यानंतर स्पेस देऊन इथे तुम्हाला युजर नेम द्यायचा आहे जो युजर नेम तुम्हाला त्या ग्रुपच्या आतमध्ये क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. परत काय करू इथे आता कमांड रन करू ती वाली कोणत्या आहे बघा क्रिएट अ युजर टू ग्रुप. ग्रुप कोणता प्रोजेक्टच्या ग्रुपमध्ये युजर क्रिएट करायचा आहे. सुडो देन युजर मोड म्हणजे युजरला मॉडिफाय करायचं आहे हायफन ए आणि त्याच्यानंतर जी राईट. त्याच्यानंतर ग्रुप नेम कोणता आहे गाईज प्रोजेक्ट आणि त्याच्यानंतर कोणता युजर क्रिएट करायचा आहे तो तुम्हाला युजर नेम त्याचा द्यायचा आहे. कोणता युजर क्रिएट करू आपण गाईज लाईक समजा तुम्ही काय करा एक जॉन नावाचा युजर क्रिएट करा जस्ट क्लिक ऑन द एंटर. युजर मोड युजर जॉन डज नॉट एक्झिस्ट. हाऊ इट इज पॉसिबल डज नॉट एक्झिस्ट कसं काय म्हणतोय आपण तर न्यू क्रिएट करतोय ना. ओके 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 मे बी आपल्याकडे तो युजर अवेलेबलच नाहीये. एक काम करतो मी रूट युजरला याच्या आतमध्ये प्रोजेक्टच्या आतमध्ये क्रिएट करतो राईट. म्हणजे याचा अर्थ काय हा काय करतो बघा अवेलेबल जे युजर्स असतील त्यालाच तो काय करतो ग्रुपच्या आतमध्ये शिफ्ट करतो. आता जॉन नावाचा युजर अवेलेबल होता का नव्हता राईट. रूट नावाचा युजर अवेलेबल आहे का आहे ऑलरेडी राईट. त्याला मी काय केलं प्रोजेक्टच्या आतमध्ये शिफ्ट केलं. प्रोजेक्ट काय आहे ग्रुप आहे म्हणजे या ग्रुपच्या आतमध्ये कोणता युजर आहे रूट नावाचा युजर आहे. ठीक आहे. असं सुद्धा तुम्ही करू शकता. हे फक्त प्रॅक्टिससाठी यूज करायचं याचा तुमच्या डिप्लॉयमेंटसाठी किंवा पुढे जाऊन आपल्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे त्याच्यासाठी कोणताही यूज नाहीये. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय याचा यूज फक्त प्रॅक्टिससाठी करायचा आहे. त्याच्यानंतर बघा रिमूव्ह युजर फ्रॉम द ग्रुप. मला ग्रुप मधून आय मीन जो युजर आहे त्याला रिमूव्ह करायचा आहे. सुडो मला काय करायचंय तो जो रूट आहे रूट नावाचे युजर या ग्रुपच्या आतमध्ये आहे त्याला काय करायचं मला रिमूव्ह करायचंय. हाऊ वी कॅन रिमूव्ह इट सुडो त्याच्यानंतर जी पास डब्ल्यू ही कमांड आहे. ठीक आहे जी पासवर्ड नावाची. त्याच्यानंतर हायफन डी यूज करायचा. त्याच्यानंतर युजर नेम द्यायचा. युजर नेम कोणता आहे रूट आहे आणि तो युजर नेम कोणत्या ग्रुपमध्ये ऍड आहे तो ग्रुप नेम द्यायचा. दॅट्स इट. रिमूव्हिंग युजर रूट फ्रॉम ग्रुप प्रोजेक्ट. असं सुद्धा काय करू शकता तुम्ही त्या ग्रुपमध्ये जो आपण युजर नेम ऍड केला होता त्याला आपण रिमूव्ह केला राईट. याच्या अकॉर्डिंगली सगळ्यांनी काय करायचे ऍटलिस्ट कमांड फक्त प्रॅक्टिस करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला डिलीट करायचंय ग्रुप डिलीट करायचंय. मगाशीच आपण बघितलं सुडो ग्रुप डिलीट
ग्रुप DEL आणि ग्रुपचं नेम द्यायचं आहे लाईक प्रोजेक्ट. क्लिक ऑन एंटर. ऑटोमॅटिकली इट विल रिमूव्ह द ग्रुप, ऍडेड ग्रुप. जो काय ग्रुप आपण ऍड केलेला होता तो ऑटोमॅटिकली काय होईल, इकडून रिमूव्ह होईल. ठीक आहे, सगळ्यांना आता कळतंय काय काय कसं कसं करायचंय? एव्हरीवन येस सर. इथपर्यंत sir. क्लिअर आहे? हो ठीक सर. आहे. Yes, sir. ठीक आहे. चालेल. इथपर्यंत ऍटलिस्ट सगळ्यांनी ट्राय करा. उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला CH ओन कमांड स्टार्ट करायचे. CH ओन म्हणजे काय? आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते आधी फक्त गो थ्रू करू. कालपासून आपण काय बघितलं? SCD कमांड बघितल्या होत्या, राईट? त्याच्यानंतर आपण टेक्स्ट एडिटर कसा टेक्स्ट करायचा ते बघितलं. त्याच्यानंतर आपण लायनक्स फाईल परमिशन बघितली, राईट? त्याच्यानंतर आपण परमिशन ऍड करायची, परमिशन रिमूव्ह करायची ते सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर वर्किंग विथ द युजर अकाउंट, त्याच्यानंतर वर्किंग विथ द युजर अकाउंट विथ द युजर अकाउंट्स अँड ग्रुप्स, राईट? आता काय करायचंय? उद्यापासून आपल्याला CH ओन स्टार्ट करायचंय. CH ओन हे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन साठी इम्पॉर्टंट कमांड्स आहेत. फक्त मी राईट करून ठेवतो. CH ओन कमांड्स. आतापर्यंत आपण CH मोड बघितल्या. CH मोड बघितलाय काल परवा आपण आता सुद्धा तेच बघत होतो. म्हणजे चेंज मॉडिफिकेशन. आता काय करायचंय? उद्या आपल्याला ओनरला चेंज करायचंय. CH म्हणजे चेंज, ओनर OWN म्हणजे ओनर. ओनरला आपल्याला चेंज करायचंय. ओनरची परमिशन आपल्याला रिमूव्ह करायची आहे, ओनरची परमिशन आपल्याला ऍड करायचंय. त्याच्यासाठी CH ओनच्या कमांड्स असतील. ठीक आहे, ते आपल्याला उद्यापासून स्टार्ट करायचे. शिकवलेलं समजते सगळ्यांना की डोक्यावरून जाते? हो, समजत आहे सर. समजलं. समजत आहे सर. ठीक आहे. कुठे प्रॉब्लेम असेल, कुठला पार्ट नाही समजला, इमिडिएटली इन्फॉर्म करायचं. बट ह्या बेसिक कमांड्स आहेत, तुम्ही रीड केल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात राहतील. बट अकॉर्डिंग टू द सिलेबस की आपण हा सुद्धा बेसिक पार्ट सगळा बघतोय. ठीक आहे, ह्या खूप बेसिक कमांड्स आहेत आणि याच कमांड्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. कारण या कमांडनंच लायनक्स जे काही लायनक्स डेव्हलपर्स राहतात ऑफिसमध्ये त्यांना सुद्धा याच कमांड बेसिक इम्पॉर्टंट राहतात. ठीक आहे, या कमांड्स आपल्याला माहिती असल्या लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम वरती आपण काम करू शकतो इझिली. ठीक आहे. आणखीन एक मे बी तुमचं ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट झाले नाही झाले आय डोंट नो. बट मी काय करेन, लाईक ऍडमिशन कम्प्लीट तुमचं झालेलं मला एकदा मेसेज त्यांच्याकडून इन्फॉर्म झालं तर इमिडिएटली मी काय करेन, सगळ्या नोट्स तुम्हाला आतापर्यंतच्या जे काही कमांड्स आहेत त्या सगळ्या नोटपॅड वरती वर्ड फाईल मध्ये मी ऍड करून सगळ्यांना पाठवून देईन. ठीक आहे, कारण मे बी ऍडमिशनच्या अगोदर त्यांनी बहुतेक रेस्ट्रिक्ट केलंय की नोट्स वगैरे शेअर करायच्या. त्याच्यामुळे मी काय करेन की ऍटलिस्ट तुमचं जे काही प्रोसेस आहे ते तुम्ही कम्प्लीट करून घ्या आणि लाईक मला एकदा इन्फॉर्म करा. मी बाकीच्या आतापर्यंतच्या जे काही नोट्स झालेले आहेत त्या नोट्स मी सगळ्यांना पाठवून देईन. ठीक आहे, ग्रुपवरती. ऍक्च्युअल सिलेबसला आता आपला स्टार्ट झालाय. ठीक आहे, लायनक्स पासून. याच्या अगोदर फक्त आपण त्याचं आर्किटेक्चर आणि याच गोष्टी बघितल्यात. याच्या पुढे आपल्याला शेल स्क्रिप्टिंग आणि त्याच्यानंतर क्लाउड आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, सो थोडंसं आपल्याला लेक्चर्स सॅटर्डेला वगैरे एक्सटेंड करावं लागेल. कारण सॅटर्डे वगैरे कधी तर मिस वगैरे झाला आधीमध्ये तर आपल्याला तो सॅटर्डेला वगैरे घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करा, तुमची जी काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून घ्या. उद्या परवा 2 दिवसामध्ये मी वर्ड फाईल कम्प्लीट करून त्याच्यामध्ये मी नोट्स ऍड करून देईन. याच्यामध्ये तुम्हाला कमेंट सुद्धा ऍड करेन मी, एक्झॅक्टली ही कमांड कशासाठी, ही कमांड कशासाठी. ठीक आहे, डिलीटची कमांड कधी यूज करायची, डायरेक्टरी कधी यूज करायची, ह्या सगळ्या गोष्टी मी वर्ड फाईल मध्ये ऍड करून तुम्हाला पाठवून देईन. ओके, एनीबडी एनी डाउट्स, एनिथिंग एल्स? काही डाउट्स आहेत? कोणाला काही समजतंय नाही समजतंय असं काय आहे? सर एक्झॅक्ट किती दिवस म्हणजे चालेल? हे बघा, अराउंड 3 महिन्याची ही बॅच आहे. आपलं मला वाटतं कधी चालू झालं, एक 15 दिवस झाले असतील. 27 जानेवारी. एंडिंग. 27 म्हणजे 1 2 फर्स्ट सेकंड वीक म्हणजे 15 दिवस ऑलमोस्ट झालेत आपले, सॅटर्डे संडे सोडला तरी, आणि मधले 1-2-3 दिवस सोडले तरी. ठीक आहे, तर बघा, फेब, मार्च, एप्रिल एंडला बॅच संपेल. म्हणजे ऑलमोस्ट 3 महिन्याची बॅच आपली राहणार आहे.
ठीक आहे. बट त्याच्या अगोदरच मी मोस्टली ट्राय करेन, कारण पुढचे बॅचेस पण ऑनगोईंग आहेत, त्याच्यामुळं त्याच्या अगोदरच आपल्याला सिलेबस पळवायचा नाहीये. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत कोणताही कंटेंट हा पुढे घेतला जाणार नाही. ठीक आहे. तुम्हाला समजलं तरच आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे डोंट वरी की सिलेबस मधला ईच अँड एव्हरी कंटेंट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. लाईक क्लाउडच्या सर्व्हिसेस असतील किंवा डेव्हऑप्सच्या सर्व्हिसेस असतील, डोंट वरी अबाउट दॅट. सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील. ऑलमोस्ट बघा, इथून पुढचे आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 महिने आपल्याला राहिलेले आहेत. 2.5 महिन्यामध्ये आपल्याला हा सिलेबस संपवायचा आहे. इथून पुढे 1 ते 1.5 वीकमध्ये आपला शेल स्क्रिप्टिंग संपेल. लायनक्ससाठी आणखीन एक ते मला वाटतंय 2 दिवस किंवा 2 लेक्चर्स आपल्याला लागतील आणखीन. लायनक्स एकदा संपला की मग आपण स्क्रिप्टिंगला स्टार्ट करूया. एकदा फक्त सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन लायनक्समध्ये आता इम्पॉर्टंट पार्ट राहिलाय. त्याच्यानंतर